मला वाटतं आपण सुरू करूया. हो. ओके. मला तुमचा आदेश नाहीये. हा जय जाऊ. जय जिजाऊ. आला ना? कुठे मी माझ्या ह्याच्यात नाही दिसत आहे. सुरुवात करायची का कार्यक्रमाला? हो हो. हे काय सुरू झालं माझ्या ह्याच्यात मी दिसत नाही आता. नाही आता मी भोसलेताईंना आंतरराष्ट्रीय जिजाऊ ब्रिगेड दिसत आहे. हा भोसलेताईंना पिन केलंय. ओके. 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 वनिता ताई दिसत नाहीये. हो दुसरं आहे कोण मी. दुसरं कोण दिसणार नाही आता. ओके ओके ओके. जय जिजाऊ. मराठा सेवा संघ प्रणित जिजाऊ आंतरराष्ट्रीय जिजाऊ ब्रिगेड आयोजित आपला आजचा हा ऑनलाईन कार्यक्रम. या कार्यक्रमाला उपस्थित सर्व मान्यवरांना सस्नेह जय जिजाऊ. आपण आपल्या कार्यक्रमाची सुरुवात नेहमी माँसाहेब जिजाऊंच्या पूजनाने आणि वंदनेने करत असतो. मी वनिताताई यांना अशी विनंती करते की त्यांनी आपल्या कार्यक्रमाची सुरुवात राज्यमाता राष्ट्रमाता जिजाऊ यांच्या पूजनाने आणि वंदनेने करावी अशी मी वनिताताई यांना विनंती करते. जय जिजाऊ. वनिता. सर्वांना जय जिजाऊ. जय जिजाऊ. जिजाऊ वंदनेला सुरुवात करते. जय जिजाऊ. तत्पूर्वी सर्वांनी जिजाऊ ब्रिगेड. हॅलो, आवाज येते? हॅलो. हो. हो येतोय. हो. जिजाऊ वंदनेला सुरुवात करते आहे. तत्पूर्वी आपण जिथे आहात तिथूनच जिजाऊ वंदना सर्वांनी म्हणावी, जेणेकरून आपली सामूहिक जिजाऊ वंदना होईल. जिजामाऊली गे तुला वंदना, तुझ्या प्रेरणेने दिशा मुक्तदाही, भयातून मुक्ती मिळाली जनांना, गुलामी कुणाला नाहीच नाही, नसे दुःख कोणा, नसे न्यून कोणा, नसे मुलांना मुलांना, नसे दैन्य काही, जिजामाऊली तुला वंदना आहे. आवाज येतो? आवाज येतोय? हॅलो. हो येत. आता आला ताई आवाज. हॅलो काय हॅलो.
हॅलो. आपल्या आजच्या कार्यक्रमाला उपस्थित मान्यवर आदरणीय खेडेकर साहेब, आदरणीय कोहकडे साहेब, आदरणीय कोचळे साहेब, आमच्या ज्येष्ठ मार्गदर्शिका मयुराताई देशमुख ताई, या सर्वांचं मी शब्दसुमनाने स्वागत करत आहे. आणि यानंतर आपल्या आजच्या कार्यक्रमाची थोडक्यात रूपरेषा मांडण्याची मी वनिताताई यांना विनंती करते. सर्वांना जय जिजाऊ. आंतरराष्ट्रीय जिजाऊ ब्रिगेडने प्रबोधनपर व्याख्यानाचा कार्यक्रम आमच्या ज्येष्ठ मार्गदर्शिका आंतरराष्ट्रीय अध्यक्षा आदरणीय मयुराताई देशमुख यांच्या मार्गदर्शनात आयोजित केला आहे. सुप्रसिद्ध इतिहासकार मामा देशमुख सर यांचा जन्म 17 जुलै 1936 रोजी झाला. त्यांच्या 89व्या जन्मदिनी आजचे प्रमुख व्याख्याते इंजिनियर रामेश्वर कोहकडे सर, नेदरलँड, राष्ट्रजागृतीकार मामा देशमुख सर यांच्या लिखाण कार्याबद्दल मार्गदर्शन करतील. आजच्या कार्यक्रमाचे उद्घाटन मराठा सेवा संघाचे संस्थापक अध्यक्ष ऍडव्होकेट शिवश्री पुरुषोत्तमजी खेडेकर साहेब करतील. त्याचबरोबर इंटरनॅशनल जिजाऊ वॉरियर या चॅनलचे ओपनिंग त्यांच्याच हस्ते होणार आहे. आपल्याला या न्यूज चॅनलची माहिती जिजाऊ ब्रिगेडच्या इंटरनॅशनल मीडियाचे संयुक्ताताई देशमुख देतील. इंजिनियर अमोल कोचळे साहेब, नेदरलँड यांच्या संकल्पनेतून माननीय मामा देशमुख सर यांच्या कार्यावर प्रकाश टाकणारे काही व्हिडिओज आपल्या समोर ते सादर करतील. दर महिन्यातल्या एका शनिवारी ऑनलाईन झूम मीटिंग घेण्याचा उद्देश हाच असतो की जिजाऊ ब्रिगेडच्या शाखा स्थापन झालेल्या सर्व देशातील महिलांना आपल्या सर्वांचा परिचय होतो, विचारांची देवाणघेवाण होते, समाज कार्य घडते, आपण सर्व पदाधिकारी जवळ आल्याचा आनंद होतो. एवढे बोलून मी माझ्या कार्यक्रमाची रूपरेषा घेऊन इथेच थांबते. जय जिजाऊ, जय शिवराय. जय जिजाऊ. धन्यवाद ताई. यानंतर आपल्या आजच्या कार्यक्रमाचे सत्कार मूर्ती आदरणीय मामा देशमुख सर. त्यांचा मामा देशमुख सरांना आपण सर्व ओळखतो, पण एक पद्धतीप्रमाणे यांचा थोडक्यात परिचय करून देण्याची विनंती मी माननीय इंजिनियर सुजाताताई ठुबे यांना करते. यांनी मामा सरांचा थोडक्यात परिचय करून द्यावा. सुजाताताई, माईक ऑन करा. माईक ऑन करा. येतो आवाज? हो हॅलो. हो, येते आवाज. सुरू करा. हो, मी सुजाता ठुबे, आंतरराष्ट्रीय जिजाऊ ब्रिगेड कार्याध्यक्ष. आज प्राध्यापक मामा देशमुख सरांचा 89वा वाढदिवस आहे. आज सरांचा परिचय करून देण्याचं काम माझ्याकडे आलेलं आहे. प्राध्यापक मामा देशमुख सरांचा परिचय देताना मला अतिशय आनंद होत आहे. आपल्या लेखणीच्या तलवारीने रूढी, परंपरा, अंधश्रद्धा, अन्याय, अत्याचार यावर धडाडणारी तोफ म्हणजे मामा देशमुख सर. मामा देशमुख सर हे आपल्यासाठी एक पितृतुल्य असे व्यक्तिमत्व आहे. मराठा सेवा संघाने सरांना इतिहासाचार्य म्हणून गौरवलेले आहे. सर प्रखर व स्पष्ट मत मांडणारे एक निर्भीड वक्ते आहेत. बहुजन समाजातील गुलामी दूर करण्याचा प्रयत्न सरांनी केलेला आहे. मराठा सेवा संघाच्या स्थापनेपासून प्रबोधनाचे काम सर करत आहेत. त्यामुळे सर कार्यकर्त्यांच्या गळ्यातले ताईत बनलेले आहे. रामटेक मधून लोकसभेची निवडणूक सरांनी लढवली होती. घणाघाती टीकेमुळे विरोधकांनी त्यांची प्रतिकात्मक प्रेत यात्रा सुद्धा काढली होती. 90 मध्ये असूनही प्रबोधनाचे काम सरांचे चालू आहे. सरांना शतायुष्य लाभो ही जिजाऊ चरणी प्रार्थना करतो. सरांनी प्रबोधनाची खूप मोठी ग्रंथमाला निर्माण केलेली आहे. ती पुढील सरांची 30 पुस्तकं प्रकाशित आहेत. 1 शिवशाही, 2 सन्मार्ग, 3 राष्ट्र निर्माते, 4 मनुवाद्यांची लढा
आवाज 5 येत रामदास नाही. आणि आवाज पेशवाई. आवाज येत नाही? येतोय 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 हॅलो, येतोय येतोय ना? येतोय. येतो हा. 5 व्यवस्थित नंबर येतोय. रामदास आणि पेशवाई. 6 मराठा कुणबी समाजाची दशा आणि दिशा. 7 बहुजन समाज आणि परिवर्तन. 8 समाज प्रबोधन. 9 शिवराज्य. 10 साहित्यिकांची जबाबदारी. 11 शनिवारवाडा बाकी आहे. 12 बौद्ध धर्म आणि शिवधर्म. 13 वंश भाषा श्रेष्ठत्व आणि सत्य. 14 अमेरिका आणि भारतातील शिक्षण. 15 मानव हिताय. 16 जय भारत. 17 मुक्त चिकित्सा आणि चिंतन, नवीन ग्रंथ आहे हा. 18 अभिनव अभिरूप लोकसभा. 19 मराठ्यांचे दासीपुत्र. 20 अभ्यास असा करावा. 21 जय जिजाऊ. 22 शिवस्मारक. 23 अमेरिकेचा इतिहास, शोध आणि बोध. प्राचीन भारताचा इतिहास. मध्ययुगीन भारताचा इतिहास. युग प्रवर्तक शिवराज. 27 जिजाऊंचा जय जयकार. 28 मनुस्मृतीवर नवा प्रकाश, सावित्रीबाई फुले. आणि 30 नंबर आहे आपली जबाबदारी. याचप्रमाणे सरांना अनेक पुरस्कार देऊनही गौरवलेला आहे. तर सरांचे पुरस्कार सांगते मी खालीलप्रमाणे. छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विचारमंच, UAE सत्यशोधक, दुबई 2020. 2 नंबर विश्वभूषण जीवन गौरव पुरस्कार 2024. शिवपुत्र छत्रपती शंभूराजे पुरस्कार. 4 कर्मयोगी राष्ट्रसंत गाडगे महाराज महाराष्ट्र भूषण पुरस्कार. 5 प्रबोधनकार सत्यपाल महाराज पुरस्कार 2024. कर्मवीर पुरस्कार. 7 महानायक जीवन गौरव पुरस्कार 2009. विश्वभूषण जीवन गौरव पुरस्कार पुणे 2022. 9 बुद्धी प्रामाण्यवादी पुरस्कार उस्मानाबाद. 10 मराठा सेवा संघ इतिहासाचार्य पुरस्कार 2021. अखिल भारतीय शिव महोत्सव समिती पुरस्कार 2019. इतिहास भूषण पुरस्कार बामसेफ नवी दिल्ली. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ लोणेरे 2008. 14 कुळवाडी भूषण छत्रपती शिवराज जीवन गौरव पुरस्कार 2015. बाबासाहेब धारफळकर गौरव पुरस्कार यवतमाळ. प्रेरणांकुर बहुउद्देशीय विकास व शिक्षण संस्था अमरावती. आणि डॉक्टर बाबासाहेब इंटरनॅशनल मिशन USA विश्व लीडर डिजिटल मॅगझिन यांचं संयुक्त विद्यमाने जीवन गौरव पुरस्कार. हे सगळे या सरांचे पुरस्कार म्हणजे सरांच्या साहित्यावर आज अनेक वक्ते आणि लेखक यांनी स्वतःची ओळख निर्माण केलेली आहे. आणि त्यांचा जागतिक चाहता वर्ग म्हणजे सरांचा एक मोठा पुरस्कार आहे. जय जिजाऊ. जय जिजाऊ. धन्यवाद ताई. यानंतर आपण आपल्या मुख्य कार्यक्रमाकडे वळूया. आदरणीय देशमुख सरांच्या वाढदिवसानिमित्त आंतरराष्ट्रीय जिजाऊ ब्रिगेडला एक आगळा वेगळा कार्यक्रम करण्याची संधी मिळालेली आहे. सरांच्या वाढदिवसानिमित्त इंटरनॅशनल जिजाऊ वॉरियर या चॅनलचे ओपनिंग करण्यात येत आहे. आपल्या या चॅनलची माहिती आपल्याला देतील मीडिया चीफ दिल्ली येथील संयुक्ताताई देशमुख. संयुक्ताताई देशमुख. त्यांचा मोबाईल आणून दे मला. त्याच्यात ते दाखवून पाठवलेले. जय जिजाऊ. जय जिजाऊ. जय जय शिवराय. जिजाऊ. जय जिजाऊ. आज आम्ही अभिमानाने हे जाहीर करतोय की आपल्या इंटरनॅशनल जिजाऊ ब्रिगेड या संघटनेचे YouTube चॅनल सुरू करण्यात आले, ज्याचे नाव आहे इंटरनॅशनल जिजाऊ वॉरियर्स. इंटरनॅशनल जिजाऊ ब्रिगेडच्या अध्यक्षा मयुराताई देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली हे YouTube चॅनल सुरू करण्यात आले आहे. आणि आजचं युग हे डिजिटल युग आहे, म्हणून आपल्यालाही सर्व स्तरांवर जिजाऊंचे विचार पोहोचवण्यासाठी या माध्यमाचा उपयोग करून घेणे आवश्यक आहे. म्हणून या माध्यमाने आपल्या अरे 4-5 मिनिटच लागेल आपल्याला, काही काम नाही. काय म्हटलं का सर? नाही, तुम्ही कंटिन्यू करा. या माध्यमाने आपल्या सर्वांना आपले विचार ठेवण्यासाठी एक प्लॅटफॉर्म मिळणार आहे, जे आपण सगळ्यांपर्यंत पोहोचवू शकतो.
आता कधी कधी काय होतंय की आपल्याला आपले विचार मांडायचे असतात, पण आपल्याला व्यासपीठ उपलब्ध होत नाही. तर इथे तुम्ही व्हिडिओच्या माध्यमातून आपले विचार मांडू शकता आणि आम्ही या चॅनलच्या माध्यमातून ते सगळ्यांपर्यंत पोहोचवायचे काम करू शकतो. आपण संघटनेचे एक फेसबुक पेज सुद्धा तयार केलेले आहे आणि आज आपण आपल्या या संघटनेचे नवीन YouTube चॅनल सुद्धा सुरू करत. या चॅनलवर आपणास संघटनेची संबंधित सर्व माहिती मिळेल आणि इंटरनॅशनल जिजाऊ वॉरियर चॅनलच्या माध्यमातून आपण राजमाता जिजाऊ यांच्या विचारांचा प्रचार आणि प्रसार करण्याचा संकल्प केलेला आहे. सर्वांना विनंती आहे की या चॅनलवर जाऊन सबस्क्राईब करावे आणि आपल्या मित्रमंडळी, कुटुंब आणि समाजातील इतर लोकांनाही चॅनलला सबस्क्राईब करायला सांगावे. आपल्यातील प्रत्येक जण हा संदेश पसरवून राजमाता जिजाऊ यांच्या विचारांचा प्रभाव अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचवू शकतो. आणि हो, एक महत्वाचं आहे की या चॅनलचा लोगो हा डिझाईन अमेरिकेच्या जिजाऊ ब्रिगेडच्या उपाध्यक्ष अनुराधाताई आढाव यांच्या ज्युनियर स्कूल 11वी मधील मुलगा राजवर्धन आढाव अमेरिका याच्या कल्पकतेतून तयार झाले. धन्यवाद. खूप छान माहिती सांगितली ताई. आपल्या आजच्या कार्यक्रमाचे उद्घाटक आदरणीय पुरुषोत्तम खिडेकर साहेब, मराठा सेवा संघ संस्थापक अध्यक्ष शिव शाहू फुले आंबेडकर यांचे विचार मराठा सेवा संघाच्या माध्यमातून जगभर पोहोचवणारे, मराठा सेवा संघाच्या 33 कक्षाच्या माध्यमातून वेगवेगळ्या क्षेत्रातील लोकांना यशाचा मार्ग दाखवणारे आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे महिलांना समान हक्क मिळालाच पाहिजे म्हणून राष्ट्रमाता जिजाऊ यांच्या नावाने महिलांसाठी स्वतःचे विचारपीठ असावे म्हणून जिजाऊ ब्रिगेड संघटना निर्माण करणारी आणि त्यातूनच अमरावतीमध्ये स्थापन झालेली जिजाऊ ब्रिगेड आज जिल्हा, राज्य, राष्ट्र ओलांडून आता आंतरराष्ट्रीय स्तरावर काम करत आहे. या माध्यमातून जिजाऊ सावित्रीचे कार्य जागतिक स्तरावर पोहोचवण्यासाठी आपण आज एक नवीन चॅनल सुरू करत आहोत. मी आपले आदरणीय खेडेकर साहेब यांना अशी विनंती करते की त्यांनी आपल्या ह्या चॅनलचे आपल्या हस्ते उद्घाटन करावे आणि आम्हाला आपले 2 शब्दाचे मोलाचे सहकार्य मार्गदर्शनही करावे. सर जय जाऊ ही फक्त क्लिप दाबायची ना, लिंक? हो 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 सर. स्क्रीन समोर ठेवून आली का सुरू? सर तो दिसली पाहिजे मोबाईल आम्हाला, वरती सर. घ्या, असं. दुसरा मोबाईल हा. वरती घ्या. हा असं. हा बस. झालं? दिसतंय का? बरोबर आहे. दिसतं. हो, हो, हो. बरोबर आहे, बरोबर आहे. हा. दिसत आहे, दिसत आहे. अनुजा तू पण दाखवून दे. ओके. हा जय जिजाऊ. सरळ जय शुभेच्छा चॅनलच्या सगळ्यांना चॅनलच्या शुभेच्छा. सर आपण आपलं मनोगत व्यक्त करावं किंवा आम्हाला मार्गदर्शन करावं. सर किती 10-12 मिनिट चालतं का? काय वेळ आहे? चालतं चालतं. जय जिजाऊ सर्वांना. जय जिजाऊ. जय जिजाऊ. सर्वप्रथम जिजाऊस अभिवादन करून महान परिवर्तनकार, प्रबोधनकार, इतिहासाचार्य प्राध्यापक मा. देशमुख सरांना त्यांच्या 89व्या वाढदिवसानिमित्त मराठा सेवा संघासह आंतरराष्ट्रीय जिजाऊ ब्रिगेड तसेच शेकडो परिवर्तनवादी चळवळींचे नेते, कार्यकर्ते आणि पदाधिकारी यांच्या वतीने अभिनंदनपर संदेश देऊन विनम्र अभिवादन करतो. प्राध्यापक मा. देशमुख सरांच्या वाढदिवसानिमित्त आज विशेष आंतरराष्ट्रीय ऑनलाईन कार्यक्रम आयोजित केल्याबद्दल आयोजक व आंतरराष्ट्रीय जिजाऊ ब्रिगेडच्या प्रमुख संघटक तसेच कार्यक्रमाच्याही अध्यक्षा शिवमती मयुराताई देशमुख, त्यांच्या सहकारी वनिताताई आरबट, मीडिया प्रमुख संयुक्ताताई देशमुख, अन्य पदाधिकारी, प्रामुख्याने
नेदरलँडवरून आपल्याला मार्गदर्शन करणारे, सोबत असणारे रामेश्वर आणि अमोल मराठा सेवा संघाचे हे ज्येष्ठ नेते आणि पदाधिकारी आहेत. आयोजक, सहकारी आणि अन्य सर्व मराठा सेवा संघ नेदरलँड आणि अन्य ठिकाणावरून ऑनलाईन कार्यक्रमात सहभागी जगभरातील सर्वच प्राध्यापक माम देशमुख सरांचे चाहते तसेच लाभधारक, प्रेमी, बंधू आणि भगिनींनो, सर्वप्रथम मी आपल्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत करून आपल्या सर्वांच्या साक्षीने आंतरराष्ट्रीय जिजाऊ ब्रिगेडचे इंटरनॅशनल जिजाऊ वॉरियर या नवीन चॅनलचे उद्घाटन झाल्याचे जाहीर करतो. तसेच हे चॅनल सुरू केल्याबद्दल मीडिया चीफ संयुक्ताताई देशमुख व त्यांच्या सर्व टीमचे अभिनंदन करून शुभेच्छा देतो. त्यांनी व्यक्त केलेल्या सर्व अपेक्षा पूर्ण होत अशी त्यांना शुभेच्छा. मित्रांनो, प्राध्यापक माम देशमुख सरांच्या बद्दल सुजाताने आपल्याला काही माहिती दिलेली आहे. कदाचित आपल्यापैकी काही लोकांचा सरळ संबंध, समोरासमोर भेट माम सरांच्या सोबत झालेली असेल, परंतु आपल्या जडणघडणीत ज्यांचा कुठलाही संबंध आला नाही अशा लोकांच्या सुद्धा माम देशमुख सरांच्या पुस्तकांचा खूप मोठा सहभाग आहे, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. सुमारे 50 वर्षापूर्वी बहुजन समाजातील अतिशय कमी लोक शिकलेले होते आणि जे शिकलेले होते त्यांच्यापैकी 90% जास्त हे बटाळलेले होते. या परिस्थितीमध्ये प्राध्यापक माम देशमुख सरांनी एक वेगळी वाट निवडली. एक ऐतिहासिक पद्धतीने आपली स्वतःची ओळख निर्माण केली आणि शिकलेल्यांमधला एक माणूस काय करू शकतो हे आपल्याला दाखवून दिलं. या भारतावर अत्यंत सामाजिक आणि सर्व क्षेत्रामध्ये ब्राह्मणी परंपरांचा एक प्रचंड मोठा दबाव होता. जे बहुजन समाजातले शिकलेले होते ते भटाळलेले होते. या परिस्थितीमध्ये भारतीय इतिहास असेल आणि प्रामुख्याने मराठ्यांचा, छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास असेल, हा अत्यंत भटाळलेल्या पद्धतीने सगळीकडे शिकवल्या सांगितला जात होता. आपले लोक बहुतांशी त्याच पद्धतीने वागत होते. वेगवेगळ्या पद्धतीने मराठ्यांचा इतिहास सांगितला मांडला जात होता, परंतु छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने दंगली घडविल्या जात होत्या. या परिस्थितीमध्ये माम देशमुख सरांनी या इतिहासाच्या क्षेत्रात उडी घेतली आणि अत्यंत सरळ, साध्या, सोप्या भाषेतून त्यांनी तेव्हापासून लोकभाषेतून सर्व पुराव्यासह मराठ्यांचा इतिहास लोकांना सांगायला सुरुवात केली, लिहायला सुरुवात केली. सरांच्या मध्ययुगीन भारताचा इतिहास या एका ग्रंथाने जागतिक विक्रम केले. छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास व जीवन प्रवास हा भटमुक्त करण्यात प्राध्यापक माम देशमुख सरांचा मोठा वाटा आहे. भारतीय बहुजन समाज व महाराष्ट्रातील बहुजन समाज छत्रपती शिवाजी महाराजांना 33 कोटी देवांपेक्षाही श्रेष्ठ मानतो. त्यांच्या प्रामाणिक घोळसरपणाचा गैरवापर करत तसेच गैरफायदा घेत स्वतःला पुरोगामी तसेच बहुजनवादी म्हणून सांगणारे अनेक ब्राह्मण आणि प्रामुख्याने प्रल्हाद केशव अत्रे हे देखील माम देशमुख सरांच्या विरोधात आपली ब्राह्मण जात सोबत घेऊन पणास लावून त्यांच्या विरोधात लढले. अत्रेंनी आपली प्रतिष्ठा, पत्रकारिता पणास लावली आणि तत्कालीन मुख्यमंत्री आणि सरकारवर दबाव आणून माम देशमुख सरांच्या मध्ययुगीन भारताचा इतिहास या ग्रंथावर कलम 295 अंतर्गत बंदी आणली. परंतु सुदैवाने आपल्या सर्वांच्या त्यावेळेस आज स्मृतिशेष न्यायाधीश पी.बी. सावंत सर हे हायकोर्टात वकिली करायचे. त्यांनी माम सरांचं वकीलपत्र घेतलं आणि या ग्रंथावरील बंदी उठवली. आपण सर्वजण कदाचित त्यावेळेस पी.बी. सावंत सर आले नसते तर आजही गुलाम असतो. याबद्दल आपण अनेक जन्म त्यांचे आपण ऋणी राहू, त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करतो. या विजयानंतर प्राध्यापक माम देशमुख सरांचे नाव जगभरातील इतिहासात झाले, इतिहासकारामध्ये घेतले जाऊ लागले. छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासातील ब्राह्मण मंत्री, ब्राह्मण पुरोहित, बहुसंख्य ब्राह्मण समाज यांच्या लांड्या लबाड्या 100% सत्य पुराव्यावर आधारित बाहेर आल्या. त्यामुळे ब्राह्मण समाज खवळून उठला, हे आता सुजातांनी सांगितलं आणि प्रेत यात्रा त्यांची काढली. याची सकारात्मक प्रतिक्रिया मित्रांनो अशी उमटली की बहुजन समाजातील आपण सर्वसामान्य लोक असतील,
विद्यार्थी असतील, तरुण तरुणी असतील, महिला असतील, ह्या वाचायला लागल्या आणि बहुजन युवकांनी मामा देशमुख सरांचे पुस्तके घेऊन इकडे तिकडे सर्व अनेक प्रकारे त्याचा प्रचार केला. छत्रपती शिवाजी महाराजांचा माहिती झाली आणि शिवाजी महाराज हे कसे बहुजनवादी होते सुद्धा समजलं. 50 वर्षामध्ये सुमारे 4 पिढ्यातले लोक या मामा देशमुख सरांच्यामुळे पुढे आले. सत्य इतिहास वाचनामुळे, माहिती मिळाल्यामुळे छत्रपती शिवाजी महाराजांचे जीवन कार्य सर्व धर्म, जाती, जमाती, पंथातील लोकांसाठी आदर्श ठरले. छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्यकारभार हा लोककल्याणकारी, निर्धर्मी, वादी, हलके ज्येष्ठांचे रक्षण करणारा व सर्व हितवादी होता हे समोर आले. त्यामुळे समाजामध्ये समता, समानता, न्याय, स्वातंत्र्य निर्माण झाले आणि यावरच आधारित पुढच्या कालखंडामध्ये भारतीय राज्यघटना लिहायला स्फूर्ती मिळाली. आज आपल्या अलीकडच्या काळातले प्रबोधनकार केशव सीताराम ठाकरे किंवा प्रबोधनकार ठाकरे यांच्या सोबत करता येईल हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. शेवटी मित्रांनो, पर्शियन तत्ववेत्ता प्राचीन काळातील झरतुष्ट्रा यांनी सांगितलेलं होतं की इतिहास हा नेहमीच कुठल्या समाजाला, राज्याला, व्यक्तीला एक पथदर्शक असतो. तो भूतकाळातला आरसा असतो, भविष्य काळातली वाटचाल सांगणारा भाग असतो. व्यक्ती, जे समाज, जे राज्य, जे राजे आपला इतिहास लिहितात, प्रामुख्याने अत्यंत प्रभावीपणे लोकांसमोर जातात, ते नवीन इतिहास घडवू शकतात. जर आपण असं काही केलं नाही तर आपल्या चांगल्या इतिहासाचा गैरवापर करून काही विरोधी लोक त्याच इतिहासाचा गैरफायदा घेऊन आपल्याला गुलामीत ठेवतात. लक्षात ठेवा, मामा देशमुख सर आपल्या जीवनात आले नसते तर कदाचित आज गुलाम असतो आपण, जनावरासारखं आपलं जीवन राहिलं असतं. आणि यामुळे पुन्हा एकदा मामा देशमुख सरांच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करून त्यांच्या 89व्या जन्मदिनी आम्ही त्यांना भेटलेलो आहे. पुन्हा एकदा सदिच्छा देऊन आंतरराष्ट्रीय जिजाऊ ब्रिगेडचे सर्व सहकाऱ्यांचे आणि प्रामुख्याने रामेश्वर आणि अमोल यांचे अभिनंदन करून मी इथे थांबतो. मला उद्घाटक म्हणून आपण बोलवलं त्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करतो. धन्यवाद. जय जिजाऊ. जय जिजाऊ. जरा जास्त वेळ घेतला. नाही, ठीक आहे. भरपूर वेळ आहे आज सर. तुम्हाला ऐकायला नक्कीच आवडतं. जय जाऊ. हॅलो. जय जिजाऊ. यानंतर आपण सर्वजण ज्याची उत्सुकतेने वाट बघत आहोत ते आपले आजच्या कार्यक्रमातील दुसरं महत्वाचं व्याख्यान आदरणीय कोहकडे साहेब. कोहकडे साहेबांचा थोडक्यात परिचय करून देण्यासाठी मी डॉक्टर शारदाताई जाधव यांना आमंत्रित करते. शारदाताई. हा, सर्वांना जय जिजाऊ. जय जाऊ. मी व्याख्याते इंजिनियर कोहकडे यांचा संक्षिप्त परिचय करून देत आहे. इंजिनियर रामेश्वर कडुबा कोहकडे हे पुणे येथील प्रसिद्ध COEP इंजिनिअरिंग कॉलेजमधून BE इलेक्ट्रिकल केले असून ते तेल व गॅस संबंधित प्रोजेक्टचा 20 वर्षांचा त्यांना अनुभव आहे. 2003 मध्ये पुणे येथे शिक्षण घेत असताना सामाजिक व ऐतिहासिक घटनांना धरून होत असलेल्या चुकीच्या गोष्टींनी प्रभावित होऊन ते चळवळीत सक्रिय झाले आहेत. मराठा सेवा संघ व संभाजी ब्रिगेड इत्यादीच्या अधिवेशनात व आंदोलनात उत्स्फूर्त सहभागी आहेत. किंबहुना त्यावर त्यांनी लेखनही केलेले आहे आणि करते आहेत. 2011 मध्ये नोकरीनिमित्त सौदी अरेबिया येथे आल्यानंतर मित्राच्या सहकार्याने जिजाऊ जयंती, शिवजयंती इत्यादी सारखे प्रबोधनात्मक कार्यक्रम घेतलेले आहेत. व्याख्यानही घेतलेले आहेत, अजूनही घेत आहेत. दुबई येथे छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विचार मंच आणि सत्यशोधक दुबई या ग्रुपमध्ये सक्रिय सदस्य म्हणून कार्यरत आहेत. भारतातील मान्यवरांचे त्यांनी दुबईमध्ये कार्यक्रम घेऊन स्वागत सत्कारही केलेले आहे. 2023 मध्ये नेदरलँड येथे ट्रान्सफर झाले असून आता ते तेथेच म्हणजे नेदरलँड येथे शिवजयंतीचे व्याख्यान, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांवर व्याख्यान आणि महात्मा फुले यांच्यावर व्याख्यान देत आहेत. मराठा सेवा संघाच्या विचारधारेतून
नवीन पिढीला प्रबोधित करण्याचे अविरत कार्य सरांचे चालू आहे. त्यांना त्यांच्या सत्कार्यासाठी व समृद्ध भविष्यासाठी खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद सर. जय जिजाऊ. हा, चालू करायचं का आता? हो सर. ओके. सर्वप्रथम सर्वांना जय जिजाऊ. आंतरराष्ट्रीय जिजाऊ ब्रिगेडच्या माध्यमातून होणाऱ्या या ऑनलाईन प्रबोधन कार्यक्रमाचे उद्घाटक संस्थापक अध्यक्ष मराठा सेवा संघ ॲडव्होकेट शिवश्री पुरुषोत्तम खेडेकर साहेब, आंतरराष्ट्रीय जिजाऊ ब्रिगेडच्या अध्यक्षा मयुरताई देशमुख आणि इथे उपस्थित सर्व जिजाऊ ब्रिगेडच्या पदाधिकारी आणि सर्वांना जय जिजाऊ. आजचा माझा विषय आहे राष्ट्र जागृतीकार प्राध्यापक माम देशमुख सर. मला 1-2 आठवड्यापूर्वी जेव्हा या विषयावर बोलायचं असं मला कळालं, तर मी पूर्वी सगळं माम सरांची पुस्तकं जी वाचली होती ती परत वाचायला एकदा सुरुवात केली. आणि नंतर माझ्या असं लक्षात आलं की मामावर बोलण्यासाठी मला वाटतं मला स्वतःला कमीत कमी 5-10 वर्ष तरी PhD वगैरे करावी लागेल. त्याशिवाय म्हणजे त्यांचं जर पूर्ण सखोल जे काही त्यांनी कार्य केलं आहे तर ते सांगायचं झाल्यास ते 1 तासाच्या कार्यक्रमामध्ये शक्य नाही. पण तरी पण आपण थोडं धावती ओळख सांगण्याचा मी इथे प्रयत्न करत आहोत. 2004चं साल असेल, त्यावेळेस मी पुण्यामध्ये COEP या कॉलेजमध्ये इंजिनिअरिंगच्या शेवटच्या वर्षी होतो. तर त्यावेळेस 2003-2004 त्यावेळेस वातावरण नुकतंच ते आपलं जेम्स लेनचं प्रकरण झालेलं होतं. आणि त्यानंतर माझा एक मित्र होता अतुल वडांगळे म्हणून. तर त्या मित्राने मला एक पुस्तक दिलं. तर मी त्यावेळेस जास्त काही असं विशेष वाचक नव्हतो आणि आपल्या बहुजन समाजामध्ये तर अवांतर वाचन हे म्हणजे कुणी करतच नाही. तर मी ते पुस्तक घेतलं आणि ते तसंच थोडंसं बघितलं 2-4 पानं आणि काही वाचलं नाही ते पुस्तक. नंतर ते पुस्तक मी गावी गेल्यावर मी माझ्या भावाला दिलं आणि त्याने ते पुस्तक वाचलं आणि ते पुस्तक वाचून माझा भाऊ या चळवळीत आला आणि चळवळीत आल्यानंतर मग तो मराठा सेवा संघ, संभाजी ब्रिगेड आणि जिजाऊ ब्रिगेडशी जोडला गेला. त्यावेळेस संभाजी ब्रिगेड आणि सेवा संघाचा जो उपक्रम होता की प्रत्येक गावामध्ये ग्रंथालय, वाचनालय. तर त्या उपक्रमाच्या माध्यमातूनच माझ्या भावाने आमच्या घरी ग्रंथालयाची स्थापना केली आणि त्या ग्रंथालयाची स्थापना केल्यानंतर त्यानंतर बरीच पुस्तकं आमच्या भावंडांच्या वाचनात आली. आम्हाला हळूहळू चळवळ कळायला लागली आणि आम्ही चळवळीनं प्रभावित होऊन या क्षेत्रामध्ये वेगवेगळी माहिती घेत आम्ही चळवळीमध्ये काम करू लागलो. तिथून पुढे आमच्या जीवनामध्ये अक्षरशः जीवनाला एक प्रकारची कलाटणीच मिळाली आणि पुढे माझे जे बंधू असतील त्या सगळ्यांची घरातली लग्न कार्य असेल ती सगळे शिवधर्म पद्धतीने झाली आणि 2008 पासून आमच्याकडे आम्ही एकही कर्मकांड कधी आयुष्यामध्ये केलं नाही. तर हे सांगण्याचं या सर्व गोष्टीमुळेच आज सर्व भावंड सुखी, समाधानी आणि निर्भय असे जीवन जगत आहोत. आणि हे सर्व इथं सांगण्याचं कारण ते जे पुस्तक होतं जे आमच्या सगळ्यात पहिले वाचनात आलं, त्या पुस्तकाचं नाव होतं राष्ट्र निर्माते आणि ते पुस्तक लिहिलं होतं प्राध्यापक माम देशमुख सरांनी. तर एक पुस्तक असं किती आयुष्य बदलू शकतं त्याचं एक उदाहरण इथे बघता येईल. मामांचं ते पुस्तक जर आमच्या आयुष्यात आलं नसतं, वाचनात आलं नसतं, तर कदाचित आम्ही आज माहित नाही काही प्रगती केली असती नसती किंवा तेच भटाळलेल्या विचारामध्ये आम्ही अडकलेलो असतो. तर असे माम देशमुख सर त्यांचं राष्ट्र जागृती लेखमाला अंतर्गत त्यांनी भरपूर मोठी ग्रंथ संपदा तयार केली आहेत. त्यातील पुस्तकांची नावं कार्यक्रमाच्या सुरुवातीलाच ताईंनी सर्वांना सांगितली आहेत. तर अजून एक महत्वाची गोष्ट मला त्याविषयी सांगायची आहे इथे, ती म्हणजे की 2001 पूर्वी
पुस्तक जर छापायचं असेल तर त्यावेळेस सगळे काही ते खिळे जुळणी करून पुस्तकाची छपाई होत असायची. आणि 2001 नंतर ही संगणक अक्षर जुळणी प्रचारात आणि वापरात आली. तर मामांची बरीच पुस्तकं सगळी त्या जुन्या पद्धतीने त्यावेळेस छपाई झाली आणि ही सगळी पुस्तकं तयार होऊन वाचकापर्यंत येण्यासाठी जो काही संघर्ष असतो तो संघर्ष मामांच्या बाबतीत खूप मोठा होता. कारण की हे जे विचार होते हे समाजाला बदलवणारे विचार होते, समाजामध्ये क्रांती करणारे विचार होते. मामांचं एक एक पुस्तक म्हणजे क्रांतीची एक मशाल होती. जसं साहेबांनी आत्ताच सांगितलं की मध्ययुगीन भारताचा इतिहास या पुस्तकावर महाराष्ट्र शासनाने बंदी घातली होती. नंतर ती हायकोर्टामध्ये ती बंदी उठवली गेली. मामांच्या विचारांचा हा एक प्रकारे खूप मोठा त्यावेळेस विजय होता. कारण की हा ग्रंथ वाचकापर्यंत पोहोचू नये म्हणून त्यावेळेस सगळी मनुवादी यंत्रणा प्रसार माध्यम संघटितपणे कामाला लागली होती. ग्रंथाच्या होळ्या करणे, महाराष्ट्र शासनाची बंदी, नंतर बुक डेपोची नाकेबंदी, प्रसार माध्यमांचा मारा, अशा सगळ्या गोष्टीमधून अशा सगळ्या संकटावर मात करून हा ग्रंथ सही सलामत वाचकापर्यंत आला. जसे सोने अग्नीमध्ये नष्ट न होता उजळून निघते तसा हा ग्रंथ उजळून निघाला. ऍडव्होकेट पी.बी. सावंत सर यांनी उच्च न्यायालयात अर्ज दाखल करून या ग्रंथावरील बंदी उठवली. पुढे पी.बी. सावंत सर सुप्रीम कोर्टाचे न्यायमूर्ती म्हणून निवृत्त झाले. नंतर पंढरपूर येथील कैकाडी महाराज संस्थेने 50,000 वारकऱ्यांच्या विराट सभेमध्ये पुस्तकाचे लेखक प्राध्यापक माम देशमुख सर यांचा मानपत्र देऊन सत्कार केला. माम आणि त्यांची पुस्तके म्हणजे प्रबोधन चळवळीतील लोकांची एक प्रकारची प्राथमिक शाळाच असं बोललं जातं. एकदा का माणूस प्राथमिक शिक्षण घेऊन तयार झाला तर तो पुढे चळवळीच्या या अवघड शिखरावर कणखरपणे चढाई करण्यास सक्षम होतो. माम असं लिहितात त्यांच्या पुस्तकामध्ये, लोकांच्या नियंत्रणात नेता असतो ती खरी लोकशाही. नेत्याच्या नियंत्रणात लोक असतात ती हुकुमशाही. नेता नियंत्रण ठेवण्यासाठी लोक सुशिक्षित, आर्थिकदृष्ट्या संपन्न, विचारनिष्ठ, विज्ञाननिष्ठ, समतावादी, मानवतावादी आणि राष्ट्रीय वृत्तीचे असणे आवश्यक आहे. स्वार्थी, लाचार आणि लबाड लोक नेता नियंत्रणात ठेवू शकत नाही. माम सांगतात, भारतामध्ये उच्च शिक्षित बरेच आहेत पण त्या सुशिक्षित आणि सुसंस्कृत फारच थोडे आहेत. माहिती, ज्ञान, शहाणपणा आणि कृती या शिक्षणाच्या 4 पायऱ्या आहेत. माहिती म्हणजे काय, मी इथं थोडक्यात सांगतो. माहिती म्हणजे माम सांगतात की 25 किंवा 27चा पाढा पाठ असणे म्हणजे माहिती. ज्ञान म्हणजे कोणताही पाढा पाठ नसला तरी तो बनवता येणे म्हणजे ज्ञान. आणि शहाणपण, गणितातील पाढ्यांचा किंवा ज्ञानाचा कुठे उपयोग करायचा ते समजणे म्हणजे शहाणपणा. आणि त्यानंतर वरील 3ही गोष्टींचा उपयोग करून मानवी जीवन सुंदर बनवणारा म्हणजे कृतिशील, सृजनशील व्यक्ती होय. माम देशमुख सर हे भारतातील बहुजन चळवळीतील पहिले विचारवंत असतील ज्यांनी जिवंतपणे आपल्या विकृत विरोधकांनी काढलेली प्रेतयात्रा बघितली आहे. आणि पुढे त्या प्रेतयात्रा काढण्यासाठी जे सगळे भटाळलेले RSSचे लोक आले होते, नंतर त्यांना तेथील बहुजन लोकांनी पिटाळून लावलं आणि त्याच मार्गावर त्यांची प्रेमयात्रा काढण्यात आली आहे. पुढे माम देशमुखांच्या साहित्याचे जे विशेष खासियत जी आहे ती मला इथे सांगायची आहे. कारण की त्यांच्या पुस्तकातून कित्येक रूढी, कित्येक म्हणी नवीन प्रचारात आल्या आणि त्या खूपच समाज उपयोगी आहेत. त्यातीलच महत्वाची म्हणजे, ज्याच्या घरात नाही पुस्तकाचं कपाट ते घर कधी होऊ शकतं सपाट. त्यानंतर, जो अन्यायाविरुद्ध लढतो तो खरा मराठा. विश्वास ठेवल्याने विकार वाढतो, विचार केल्याने विकास होतो. तर हे सांगायचं इथं अजून एक महत्वाचं मला सांगावंसं वाटेल. ज्या वेळेस मामांची मी भरपूर काही व्याख्यानं ऐकली त्यावेळेस ती CD आपली चॅनलच्या माध्यमातून वेगवेगळ्या CD त्यावेळेस बनवल्या जायच्या आणि त्या सगळ्या मग आम्ही महाराष्ट्रामध्ये सगळे लोक विकत घ्यायचे. तर मामांच्या प्रत्येक व्याख्यानामध्ये ते आवर्जून सांगतात की मी जे काही सांगेल त्याच्यावर कुणी विश्वास ठेवू नये.
पण मी काय सांगतो आहे त्याच्यावर विचार नक्की करावा. तर अशा प्रकारे मामांनी महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये भरपूर लोकांना विचार करण्यास प्रवृत्त केलं आहे. मामा सांगतात आम्हाला राष्ट्रभक्तीपेक्षा राष्ट्रीय वृत्ती जोपासायला हवी, कारण भक्तीमध्ये परावलंबित्व असतं, तर वृत्तीमध्ये राष्ट्राला महान बनवण्यासाठीच्या सवयी असतात, विचारधारा असते. मामा सांगतात सेवेपेक्षा परिवर्तन हे जास्त महत्वाचं. तर ते कसं? तर त्याची काही उदाहरणे. गरीबाला मदत करणे म्हणजे झाली सेवा, परंतु समाजात गरिबीच राहू नये त्यासाठी केलेलं काम म्हणजे परिवर्तन. शेतकऱ्यांना कर्जमाफी देणे म्हणजे झाली सेवा, परंतु त्यांच्या शेतमालाला हमी भाव देऊन त्यांच्यावर कर्ज काढण्याची वेळच येऊ नये म्हणजे झालं परिवर्तन. असे अनेक उदाहरणं देता येतील. पुढे दुबई येथील शिवजयंती कार्यक्रमामध्ये आम्ही मामांना बोलावलं होतं. मामांनी आमचं निमंत्रण स्वीकारलं. तर त्या कार्यक्रमाविषयी थोडं मला सांगायचं आहे. दुबई येथील शिवजयंतीमध्ये मामा सरांचं जेव्हा व्याख्यान झालं, तर ते व्याख्यान चालू असताना लोक इतके प्रभावित झाले दुबईतील की त्यांनी उत्स्फूर्तपणे सगळ्यांनी उभं राहून स्टँडिंग ओवेशन आदराने मामांना दिलं. तसेच या कार्यक्रमामध्ये 2 भगिनी होत्या आमच्या, त्यांचं एवढं मत परिवर्तन झालं, कारण की त्या दिवशी मला वाटतं शिवरात्रीचा उपवास होता आणि त्यांनी तेव्हाच मामांना प्रत्यक्ष भेटून सांगितलं की आम्ही सर्व कर्मकांड व उपास तपास आजपासून सोडत आहोत आणि आजचाही उपास आम्ही सोडलाय. तर मामांचं असं हे प्रवी सगळं व्याख्यान आणि लिखाण आहे. पुढे मामा देशमुख सर दुबईला आले असताना एक दिवस आम्ही फिरलो आणि दुसरा दिवस थोडासा म्हणजे वेळ होता, दुसरे अजून 2 दिवस बाकी होते त्यांना परत जायला. तर त्यावेळेस मामांनी सांगितलं की मी इथं आलो आहे, तर तुम्ही माझा उपयोग करून घ्यावा आणि इथं काहीतरी तुम्ही इथं अजून एखाद्या कार्यक्रमाचं नियोजन करावं. आणि त्यानंतर मग आम्ही दुबईमध्ये मामा देशमुख सरांचा केडर कॅम्प घ्यायचं ठरवलं आणि तो केडर कॅम्प आम्ही दुबईला घेतला. तर ते केडर कॅम्प मध्ये दुपारी 11 वाजेपासून ते संध्याकाळी 5-6 वाजेपर्यंत मामांनी आम्हाला मार्गदर्शन केलं. त्याच्यामध्ये बऱ्याच गोष्टी चर्चेला गेल्या आणि बरेच विषय त्या केडर कॅम्प मध्ये झाले. त्यातील काही महत्वाचे विषय म्हणजे संघटन म्हणजे काय, कार्यकर्ता कसा असावा, अमेरिका व दुबईचा विकास होतो पण आपला का नाही, आपण मागे का, नेता कसा असावा, तो कायमच कार्यकर्ता का राहावा, अशा अनेक विषयासंबंधी मामांनी सखोल मार्गदर्शन केले. पण या कार्यक्रमादरम्यान एक महत्वाची गोष्टी मी बघत होतो की मामा नेहमी सांगायचे आणि त्यांच्या डायरी मधून भरपूर काही टिपण केलेली असतात, लिहिलेली असतात. तर त्यावेळेस मामा कल्पकता, या गोष्टीची कल्पकता म्हणजे क्रिएटिव्हिटी आणि ह्या विषयावर ते नेहमी वारंवार सांगायचे आणि ते सगळं आम्ही ऐकलं. आमचा केडर कॅम्प झाला आणि त्याच्यानंतर मी जेव्हा घरी गेलो आणि त्याच्यानंतर मी बरेच दिवस या विषयावर विचार करत होतो की कल्पकता ह्या विषयावर एवढं म्हणजे मामांनी बऱ्याच वेळेस का सांगितलं. तर मग नंतर माझ्या लक्षात आलं की आता इथून पुढची जी स्पर्धा आहे, तर या स्पर्धेमध्ये शिक्षण तर सगळेच लोक घेत आहेत, सगळेच घेणार आहेत, पण ज्याच्याकडे कल्पकता आहे, जो कल्पकताने सगळ्या गोष्टी मांडेल, तर त्याला जगात किंमत राहणार आहे. आणि कल्पकता नसती आजपर्यंत, तर आज आपण जगाने जी प्रगती केली आहे आज, तर आज आपण इथपर्यंत आलोच नसतो. तर ही कल्पकता अतिशय महत्वाची आहे आणि आपण आपल्या पुढच्या पिढीमध्ये कल्पकता निर्माण करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. त्यानंतर याच केडर कॅम्प मध्ये मामांनी आम्हाला जय भारत या जय जयकार विषयी सांगितलं. खरं तर आपण राष्ट्राला प्राधान्यक्रम देत आपण जय भारत असाही जय जयकार केला पाहिजे, असं मामांनी आम्हाला त्यावेळेस सांगितलं. पुढे अजून इथं एक सांगायचं म्हणजे मामांनी त्यांच्या जय भारत या पुस्तकामध्ये छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विचारमंच दुबई आणि सत्यशोधक दुबई यांच्या कार्याची ही नोंद घेतलेली आहे. मामांनी जगभर पर्यटन केलं, म्हणजे मामांनी आतापर्यंत 20-25च्या वर देश बघितले आहेत. त्या वेगवेगळ्या देशातील अनुभव त्यांनी सगळं लिहून काढले आहेत पुस्तकामध्ये. त्यांचा अमेरिकेवर सुद्धा अमेरिकेचा शोध आणि बोध हे अतिशय सुंदर असं पुस्तक आहे आणि त्या पुस्तकामध्ये त्यांनी भरपूर काही अमेरिकेने आज कशी प्रगती केली,
कशी तिथली गुलामगिरी नष्ट झाली, तर या सगळ्या गोष्टी विस्तृतपणे मांडल्या आहेत. तर ते सगळं पुस्तक सर्वांनी वाचावं असं मला वाटतं. त्यानंतर पुढे मला अजून एक सांगायचं आहे की आजकाल आपण लोभापायी आणि सत्तेसाठी, पैशासाठी विचारधारा बाजूला ठेवून शत्रूची छावणीत जाणारे कित्येक लोक बघत आहोत. पण माम हे एक असं निडर व्यक्तिमत्व आहे जे पैशाने विकत घेतले जाऊ शकत नाही, शक्तीने दाबून टाकून संपवले जाऊ शकत नाही. महापुरुषांच्या विचारावर सक्षम चालणारा, कधीही न झुकणारा, विचारांशी कुणाशी नडणारा व देशोन्नतीचे कार्य अखंडपणे चालवणारे माम हे एक आदर्श लढवय्ये आहेत, शिवरायांचे खरे मराठा आहेत. आणि जाता जाता शेवटी सर्वांना एकच सांगायचं आहे की आपल्याला कधी आयुष्यामध्ये उदास वाटत असेल, करमत नसेल, बोर होत असेल, तर त्यावेळेस मामा देशमुख सरांचं एक पुस्तक घ्यावं आणि ते वाचून काढावं. तुमचे सगळे विचार ताबडतोब बदलतील. हे सांगण्याचं कारण की मी कायम त्यासाठी मामांची पुस्तकं माझ्या सोबत ठेवत असतो. तुम्ही बघू शकता, हे मध्ययुगीन भारताचा इतिहास हे पुस्तक आहे, परत हे जय भारत. तर माझ्याकडे मामांची जवळजवळ सगळी पुस्तकं इथं मी जिथे जाईल तिथं ठेवत असतो. तर मला असं वाटतं की आपण मामांची सगळी जी ग्रंथ संपदा आहे वाचवली पाहिजे, वाचली पाहिजे आणि सर्वांपर्यंत पोहोचली पाहिजे. एवढंच बोलून मी माझे 2 शब्द संपवतो. जय जिजाऊ. जय जिजाऊ. जय जय जिजाऊ. सुरुवातीला सरांनी सांगितलं की मामा सर समजून घेण्यासाठी मला 10 वर्ष लागतील. तर तुम्हाला 10 वर्ष लागतील असं तुम्ही सांगितलं, पण ह्या 15 ते 20 मिनिटाच्या कालावधीत तुम्ही आम्हाला खूप छान प्रकारे मामा सर समजून सांगितलं असं वाटतंय. आपलं हे व्याख्यान म्हणजे सरांचा एक आगळा वेगळा सत्कारच आपल्याला मार्फत झाला असं मी समजते. यानंतर आपण मामा सरांच्या लिखाणातून चळवळीतील कार्यकर्ते आणि पदाधिकारी यांच्या जीवनावर कसा परिवर्तनवादी परिणाम झाला हे आपल्याला कोथळे साहेब एका व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहेत. तत्पूर्वी मी कोथळे साहेबांची ओळख करून देते. शिवश्री अमोल शिवाजी कोथळे साहेब, सध्या नेदरलँड, परंतु मूळ गाव त्यांचं शिराचीवाडी, तालुका वाई, जिल्हा सातारा. त्यांचे वडील हे प्राथमिक शिक्षक आणि माळकरी असल्यामुळे त्यांच्या कडक शिस्तीत कोथळे साहेबांची जडणघडण झालेली आहे. त्यानंतर कोथळे साहेब नेदरलँड विद्युत अभियंता म्हणून कार्यरत असताना कोहकडे साहेबांबरोबर त्यांचा संपर्क आला. यांच्या संपर्कातून मराठा सेवा संघ आणि संभाजी ब्रिगेडच्या समाजहितकारक पुरोगामी विचारांच्या प्रभावातून भयमुक्त जीवनाची सुरुवात कशी करावी या परिवर्तनवादी विचाराने प्रेरित होऊन त्यांच्या अमूल्य सहकार्यातून आजच्या देशमुख सरांच्या वाढदिवसानिमित्त प्रबोधनकर कार्यक्रमातील मान्यवरांचे व्हिडिओ हे कोथळे साहेबांच्या संकल्पनेतून संकलित झालेले आहेत. हे व्हिडिओ तयार केलेले आहेत आपल्या ज्या सामाजिक कार्यकर्ते, सामाजिक चळवळीतील एक अग्रगण्य व्यक्तिमत्व, त्याचबरोबर गुरु रविदास साप्ताहिक संस्थेचे संस्थापक अध्यक्ष प्राध्यापक डॉक्टर ऍडव्होकेट PS चांगोले साहेब हे आपल्याला त्यांचा एक व्हिडिओ कोथळे साहेबांच्या मार्फत आपल्यापर्यंत पोहोचवत आहेत. तसंच त्यातील दुसरा व्हिडिओ आहे वसई विरारच्या नगरसेविका, धम्मलिपीच्या संशोधिका व लेखिका माननीय छायाताई धम्मदत्त पाटील यांचा आहे. आणि तिसरा व्हिडिओ आहे ज्यांना आपण सर्व ओळखता ते ऐतिहासिक व संत साहित्याचे लेखक, मराठा सेवा संघ आणि संभाजी ब्रिगेडचे संघटक आणि पंचफुला प्रकाशन संस्थेचे प्रकाशक डॉक्टर बालाजी जाधव. या सर्वांनी हे जे व्हिडिओ तयार केलेले आहेत आणि त्यांचं संकलन अमोल कोथळे सरांनी केलेलं आहे. मी कोथळेंना विनंती करते की त्यांनी ते व्हिडिओ आपल्याला इथे सादर करावेत. कोथळे सर, हा सुरू आपण व्हिडिओ दाखवूया ना. ओके.
प्राध्यापक मामा देशमुख सर यांचा वाढदिवस 11 जुलै 2024 रोजी हा संपन्न झाला. हा 88वा वाढदिवस होता. त्यांच्या दीर्घ आयुष्याचा विचार करता त्यांची जळणघळण कशी झाली, त्यांचं व्यक्तिमत्व कसं आहे, त्यांची लेखन पद्धती, त्यांची बोलण्याची पद्धती, लोकांना सांगण्याची पद्धती, ह्या संपूर्ण बाबींचा जर आपण विचार केला तर ते विद्यार्थी जीवनापासूनच ज्ञानपिपासू होते. त्यांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं एक लहानसं पुस्तक त्यांना वाचायला मिळालं असं ते आपल्या आठवणींमध्ये आवर्जून सांगतात. कुणबी जातीमध्ये जन्माला आल्यानंतर त्या जातीवर असणारे संस्कार, त्या जातीमध्ये असणारी ज्ञान लालसा, त्या जातीमध्ये असणारं शिक्षण आणि यांना मिळालेली संधी याचा विचार करता त्यांच्या संपूर्ण आयुष्यामध्ये त्यांनी प्राथमिक शिक्षकापासून तर महाविद्यालयाचे इतिहास विभाग प्रमुख म्हणून धनवटे नॅशनल कॉलेजमध्ये दीर्घ सेवेनंतर ते सेवानिवृत्त झाले. डॉक्टर भाऊसाहेब पंजाबराव देशमुखांसोबत त्यांचा भाऊसाहेब कॉलेजमध्ये आल्यानंतर शिक्षकांच्या संपर्कात जेव्हा ते आले तर सर्व शिक्षकांचा त्यांनी परिचय करून घेतला. परिचय करून देताना प्राध्यापक मामा देशमुख सरांनी सुद्धा आपला परिचय दिला आणि तेथूनच त्यांना भाऊसाहेबांच्या जीवन कार्याची आणखी खोल अशी माहिती घेण्यासाठी त्यांना जिज्ञासा प्राप्त झाली आणि भाऊसाहेबांवर त्यांनी भविष्यामध्ये पुस्तकं लिहिले, त्यांच्यावर रिसर्च केला आणि भाऊसाहेबांचं जे योगदान आहे त्यावर त्यांनी भाष्य केलं. प्राध्यापक सरांनी विविध पुस्तकं लिहिले. मध्ययुगीन भारताचा इतिहासात गाजलेला ग्रंथ आहे. हायकोर्टामधून त्यांनी त्या ग्रंथाच्या बंदीवर सरकारने आणलेली जी बंदी होती ती उठविण्यासाठी माजी सुप्रीम कोर्टाचे माजी न्यायमूर्ती आणि तेव्हाचे यशस्वी वकील माननीय श्री पी.बी. सावंत यांनी त्यांना आणि त्या अमोल जरा ते दिसत नाही काही स्क्रीन वगैरे थोडस लार्ज साईज करता येईल का? नाही, तो ऍक्च्युली व्हिडिओच व्हॉट्सअप वरून आलाय त्यामुळे तो असाच दिसेल. ओके ओके. डिस्प्ले सेटिंग मध्ये जाऊन अमोल नाही काही प्रॉब्लेम नाही. व्हॉट्सअपचे छोटे व्हिडिओ ते इट इज नॉट पॉसिबल. मध्ये त्यांना कंटिन्यू. मिळवून दिली. मान्यवर कांशीरामजींच्या सानिध्यात ते आले. 22 वर्षेपर्यंत त्यांच्यासोबत त्यांनी काम केलं आणि अशा प्रकारे ते बहुजन चळवळीशी जुडले. आम्ही सोबत त्यांच्या अनेक वर्ष काम केलं. त्यांची अमोघ वाणी, त्यांचं लेखन चातुर्य, त्यांचे विज्ञानवादी आणि तर्कनिष्ठ विचार आज त्यांनी लाखो घरांमध्ये आपल्या ग्रंथांच्या माध्यमातून पोहोचवले. शिवशाही नावाचा ग्रंथ ज्यामध्ये त्यांचे विविध लेख त्यांनी समाविष्ट केले. दीक्षाभूमीवर 1988 साली त्यांनी त्याची पहिली आवृत्ती काढली आणि तो ग्रंथ लोकांना आवडला की त्यांनी अनेक ग्रंथांची मागणी त्यांच्याकडे नोंदवली आणि त्यांचं जे प्रचार तंत्र आहे स्वतः त्यांनी ग्रंथ प्रकाशित केले आणि विक्री व्यवस्था सुद्धा त्यांनी स्वतः केली. व्याख्यानांच्या माध्यमातून, सीडीच्या माध्यमातून, आणखी इतर जे काही संवाद माध्यम आहेत त्या माध्यमातून त्यांनी आपले परिवर्तनवादी विचार समाज मनामध्ये पेरण्याचं कार्य केलं. 11 जुलैला त्यांचा जो 88वा वाढदिवस झाला त्या निमित्ताने मला त्यांना हार्दिक शुभेच्छा देण्याची संधी मिळाली. धनवटे नॅशनल कॉलेजमध्ये मी आणि सर अनेक वर्षांपर्यंत सोबत होतो. मान्यवर कांशीरामजींच्या मार्गदर्शनात आम्ही दोघांनीही काम केलं. देशमुख सरांचे अनेक प्रकारचे अनुभव मला देखील फार कामी आले. मी सेवानिवृत्त झाल्यानंतर माझ्या सहकाऱ्यांनी जेव्हा माझ्या कार्यावर ग्रंथ काढण्यासाठी देशमुख सरांना प्रस्ताव त्यांना सांगितला तेव्हा त्यांना फार आनंद झाला आणि त्या ग्रंथाच्या संपादनासाठी
त्यांनी आपलं मार्गदर्शन देण्याचं आनंदाने कबूल केलं. आज तो ग्रंथ 1054 पानांचा त्यांच्या मार्गदर्शनात प्रकाशित झाला 26 जून 2023 रोजी. आणि अशा प्रकारे त्यांचं अनमोल असं सहकार्य आमच्या या गुरु रविदास सत्यशोधक समाजाला सुद्धा सतत मिळत राहिलेलं आहे. रविदास सत्यशोधक मासिकातून त्यांचे अनेक लेख आम्ही आजपर्यंत त्यांच्या संमतीने आणि त्यांच्या सहकार्याने प्रकाशित केलेले आहेत. देशमुख सर हे निर्भय असे लेखक आहेत, निर्भय असे वक्ते आहेत आणि त्यांच्या लेखणीमध्ये प्रचंड अशी धार आहे. आज जागतिक स्तरावर त्यांना मानणारे श्रोते आहेत, त्यांना मानणारे, त्यांच्यावर प्रेम करणारे असे लाखो लोक आहेत. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये त्यांचे ग्रंथ विविध विषयांवरचे त्यांनी लिहिलेले आज लोकप्रिय झालेले आहेत. लाखो ग्रंथ ते घराघरात पोहोचवलेले आहेत. आणि अशा प्रकारे देशमुख सरांचं आयुष्यच हे प्रबोधन कार्याला वाहून घेतलेलं आयुष्य आहे. समर्पित जीवन त्यांचं आहे, समाधानी असं जीवन आहे. त्यांनी अनेक देशांचा दौरा केला आणि दौरा केल्यानंतर त्यांना असं वाटलं की भारतामध्ये बऱ्याच गोष्टी आज आपल्याला करणे बाकी आहे. आपण विदेशातील प्रगत राष्ट्रांचा जर विचार केला तर त्या सगळ्या राष्ट्रांमध्ये भारत हा कितीतरी बाबतीत मागे आहे. बाबासाहेबांपासून त्यांनी प्रेरणा घेतली. महात्मा फुलेंचे विचार त्यांनी, शाहू महाराजांचे विचार, पेरियारचे विचार, भाऊसाहेब पंजाबराव देशमुखांचे विचार, गाडगेबाबांचे विचार, असे विविधांगी विचार त्यांनी आपल्या ग्रंथांच्या माध्यमातून, प्रबोधनाच्या माध्यमातून, लेखाच्या माध्यमातून, भाषणांच्या माध्यमातून लाखो लोकांपर्यंत पोहोचविण्याचं कार्य केलं. आज ऑनलाईन पद्धतीनं सुद्धा ते त्यांचे लेक्चर्स आजही सुरू आहे. जागतिक स्तरावरचे त्यांना सन्मान मिळालेले आहे. अनेक पुरस्कारांचे ते मानकरी आहेत. आणि अशा प्रकारे देशमुख सरांचं जे योगदान आहे ते ऐतिहासिक असं योगदान आहे. त्यांच्या 88व्या वाढदिवसानिमित्ताने मी त्यांना दीर्घायुष्य त्यांना चिंतितो, त्यांना चांगल्या प्रकारचं आरोग्य लाभो आणि त्यांच्याकडून पुन्हा समाजाचं प्रबोधनाचं कार्य हे अव्याहत सुरू राहो. आम्हासारख्या कार्यकर्त्यांना त्यांचं मार्गदर्शन लाभत राहो ही या ठिकाणी मंगल कामना करतो. त्यांना प्राध्यापक मोहम्मद देशमुख सर. सेकंड व्हिडिओ. सर्वांना जय जिजाऊ. मी छाया धर्मदत्त पाटील, माजी नगरसेविका वसई विरार शहर महानगरपालिका. सर्वात प्रथम तर मी आदरणीय प्राध्यापक आवाज येतोय ना? हो येतोय. मोहम्मद देशमुख सरांना त्यांच्या 89व्या वाढदिवसानिमित्त खूप खूप शुभेच्छा देते आणि त्यांना दीर्घायुष्य चिंतिते. सरांनी जे विस्तृतपणे अनेक इतिहासाच्या विषयांवरती, व्यक्तिरेखांवरती लिखाण केलेलं आहे, त्यात सगळ्यात महत्त्वाचं मला जे वाटतं ते त्यांनी पाली लिपीवरती, म्हणजे ज्याला धम्मलिपी म्हणतात, ज्याला प्रचलित भाषेमध्ये ब्राह्मी लिपी म्हणतात, त्याच्यावरती केलेलं लिखाण आहे. आणि आम्ही 21 जणांनी मिळून भारतातीलच नव्हे तर जगातील पहिलं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं 1936 सालचं जे भाषण होतं मुक्ती कोण पथे, त्या भाषणाचं सम्राट अशोककालीन धम्मलिपीमध्ये जे लिप्यांतरित पुस्तक प्रकाशित केलं त्यामध्ये आदरणीय प्राध्यापक मोहम्मद देशमुख सर आणि आदरणीय डॉक्टर आहा साळुंखे सरांनी त्यांचा अभिप्राय दिलेला आहे. याचं कारण म्हणजे या विषयावरती या दोघांनीही विस्तृतपणे लिहिलेलं आहे. विशेष म्हणजे आदरणीय देशमुख सरांनी त्याला पाली लिपी हे नाव दिलेलं आहे आणि डॉक्टर आहा साळुंखे सरांनी त्यातील जे ळ हे अक्षर आहे त्याचा तेव्हापासूनचा आत्तापर्यंतचा प्रवास याचं वर्णन केलेलं आहे. इतका गाढा अभ्यास असणारं व्यक्तिमत्व यांच्या साक्षीने आपण आपल्या 3 पिढ्या खऱ्या इतिहासाचं ज्ञान ग्रहण करीत आहोत. हे सगळं खरं तर आपलं सर्वांचं भाग्य म्हटलं पाहिजे. अशा प्रकारचं आयोजन जिजाऊ ब्रिगेडने आणि मराठा सेवा संघाने केल्याबद्दल मी त्यांचे खूप खूप आभार मानते. आणि आदरणीय सरांच्या लिखाणाने जगभरातील
करोडो लोक खऱ्या इतिहासाने प्रेरित झालेले आहेत. त्यांना त्या खऱ्या इतिहासाची माहिती झालेली आहे आणि आपला समृद्ध वारसा याची जाणीव झालेली आहे आणि पुढे कार्यरत आहेत. खूप कमी लोक असतात जे विचार मांडतात आणि त्यावरच चालतात आणि अशा कमी अगदी हाताच्या बोटावर मोजण्या इतक्या लोकांपैकी एक प्राध्यापक मामा देशमुख सर आहे. हे आपण सर्वांनी मान्य केलं पाहिजे. त्यांचा आदर्श आपण जगभरात पसरवला पाहिजे आणि अशा कार्यक्रमांच्या माध्यमातून तो सर्वदूर पसरत राहील अशी मला आशा वाटते. पुन्हा एकदा सरांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देते आणि मला बोलण्याची संधी दिल्याबद्दल आयोजकांचे आभार मानते. जय भारत. सर्वांना सस्नेह जय जिजाऊ. मी डॉक्टर बालाजी जाधव, छत्रपती संभाजीनगर. मी लेखक, इतिहासाचा अभ्यासक, संत साहित्याचा अभ्यासक, कीर्तनकार तथा पंचफुला प्रकाशनाचा प्रकाशक आहे. त्याबरोबरच मी गेली 24 वर्षापासून मराठा सेवा संघ आणि त्यांच्या संभाजी ब्रिगेड या कक्षाचा प्रदेश संघटक आहे. सर्वप्रथम आंतरराष्ट्रीय जिजाऊ ब्रिगेड यांनी इतिहासाचे भीष्माचार्य आदरणीय मामा देशमुख सर यांच्या 89व्या जन्मदिवसानिमित्त जो ऑनलाईन प्रबोधनपर कार्यक्रम ठेवलेला आहे त्याबद्दल आंतरराष्ट्रीय जिजाऊ ब्रिगेडचं खूप खूप अभिनंदन. त्यासोबतच सर्वप्रथम इतिहासाचे भीष्माचार्य आमच्या सर्वांचे मार्गदर्शक आदरणीय मामा देशमुख सर यांना 89व्या जन्मदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. संत नामदेवांच्याच शब्दात सांगायचं म्हटलं तर आदरणीय मामा देशमुख सरांना अकल्प आयुष्य लाभावं हीच पांडुरंग चरणी प्रार्थना. मी मराठा सेवा संघाच्या लोक चळवळीशी कसा जुडलो याचा एक फार चांगला आणि सुंदर किस्सा आहे आणि माझ्या आजपर्यंतच्या वाटचालीमध्ये सेवा संघाशी जुडण्यामध्ये इतिहासाचार्य आदरणीय मामा देशमुख सर यांचा खूप मोठा वाटा आहे. त्याचं झालं असं की मी लातूरला 12वीला असताना मी आमच्याच क्लासच्या बाजूला मराठा सेवा संघानं मामा देशमुख सरांचं एक प्रशिक्षण शिबिर ठेवलं होतं. माझा एक मित्र होता भोसले नावाचा. क्लास संपल्यानंतर त्यानं सांगितलं की आपल्या समाजाचा कार्यक्रम आहे आणि आपण तो अटेंड करूया. आम्ही त्या ठिकाणी गेलो आणि त्या ठिकाणी मामा देशमुख सर त्यांना मी पहिल्यांदाच पाहिलं. त्या ठिकाणी बसलेले होते. त्यांच्या हातामध्ये एक छोटीशी डायरी होती आणि ओळख परिचयाचा कार्यक्रम चालू होता. आमचा नंबर आला आणि आम्ही सांगितलं की आमचं नाव अमुक अमुक आहे आणि आमचा व्यवसाय, त्या काळात आम्ही विद्यार्थी असल्यामुळे व्यवसायाचा प्रश्नच नव्हता. आम्ही विद्यार्थी आहोत आणि 12वीच्या एंट्रन्सची तयारी करत आहोत असं जेव्हा सांगितलं त्यावेळेस आदरणीय मामा देशमुख सर म्हणाले की हे वय तुमचं अभ्यासाचं आहे. तुम्ही अभ्यास करा, चांगल्या मार्काने पास व्हा, तुम्हाला इच्छित जे ध्येय आहे त्यापर्यंत पोचा आणि त्याच्यानंतर समाजाचं कार्य तुम्ही सुरू करा. त्यांचे हे शब्द मला प्रचंड भावले आणि त्याच्यानंतर आम्ही 12वीचा अभ्यास करत असताना सेवा संघाच्या छोट्या छोट्या पुस्तकांची मालिका वाचायला सुरुवात केली. मामा देशमुख सरांच्या पुस्तकांची मालिकासुद्धा वाचायला सुरुवात केली आणि ज्यावेळेस मी CET पास झालो आणि छत्रपती संभाजीनगरला BHMS करण्यासाठी आलो त्यावेळेस मी मराठा सेवा संघाचा सक्रिय सभासद झालो. दरम्यानच्या काळात माझ्या एका नातेवाईकाने मला मामा देशमुख सरांचं रामदास आणि पेशवाई हे पुस्तक वाचायला दिलं. त्यासोबतच डॉक्टर आह साळुंखे लिखित विद्रोही तुकाराम हे पुस्तकही दिलं आणि ते पुस्तकं वाचल्यानंतर माझ्या डोक्यामध्ये लख्ख प्रकाश पडला की आजपर्यंत आपल्या डोक्यामध्ये ज्या काही संकल्पना घातलेल्या आहेत त्या अत्यंत चुकीच्या असून खरा आणि वास्तववादी इतिहास मात्र वेगळाच आहे. मानवतावादी समतावादी इतिहास वेगळाच आहे आणि तेव्हापासून मनामध्ये एक विचारांची मालिका सुरू झाली आणि मग झपाट्यानं त्यांची सगळी पुस्तकं वाचून काढली. डॉक्टर आह साळुंके सरांची सगळी पुस्तकं वाचून काढली, आदरणीय खेडेकर साहेबांची सर्व पुस्तकं वाचून काढली आणि हळूहळू मी लिहायला लागलो, मी बोलायला लागलो आणि या सर्व माझ्यासाठी महापुरुषच आहेत. यांच्या प्रेरणेतून पंचफुला प्रकाशनाची स्थापना झाली. आज पंचफुला प्रकाशनाची 150 पुस्तकं प्रकाशित झालेली आहेत. माझी जवळपास शेकडोंच्या वर व्याख्यानं तर महाराष्ट्राच्या बाहेर झालेली आहेतच. त्याबरोबरच माझी जी 15 पुस्तकं प्रकाशित झाली त्याच्या 1 लाखाच्या वर प्रती विकल्या गेलेल्या आहेत. अशा पद्धतीचा विक्रम ज्या काळामध्ये वाचन संस्कृती लोप पावली अशी ओरड केली जाते त्या काळामध्ये माझ्यासारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्याचं पुस्तकं लाखाच्या वर विकले जातात. आजही लोक पुस्तकं आवडीनं वाचतात, वाटतात. त्याचं सर्व श्रेय मला वाटतं की हे आदरणीय मामा देशमुख सर, डॉक्टर आह साळुंके सर, आदरणीय खेडेकर साहेब आणि या सेवा संघाच्या चळवळीला आहे. धन्यवाद. थँक्यू. बसले जाईल.
अनुजाताई पुढे कंटिन्यू. अनुजाताई. अमोलजी, कोचळे साहेब, हा बोला. मामा देशमुखांचे ती क्लिप लावून द्या ना, मग नंतर मग अध्यक्षीय राहील. जय जिजाऊ. येतो ऐकू? हो हो. हो, तुमचा व्हिडिओ बंद आहे. मामा देशमुखांचा व्हिडिओ. हा, यानंतर मामा देशमुख सरांचा व्हिडिओ दाखवायचे ना. हॅलो. हा, एक अमोल सर. हा लावतो. अमोल सर. हा, आपले आजचे सत्कार मूर्ती मामा देशमुख सर हे आपल्याला एक आशीर्वाद पर मार्गदर्शन करणार, त्यांच्या व्हिडिओच्या मार्फत मार्गदर्शन करणार आहेत. खाली घ्या. ऐकू येते? 2 मिनिटं actually. ओके. थोडं ऍक्च्युली कालच्या इश्यूज मुळे लॅपटॉप थोडे स्लो झाले सगळे. नको परत सगळा गोंधळ. आवाज येतोय? हो सर. हा, तुझा आवाज येतो. व्हिडिओचा नाही, व्हिडिओ दिसत नाही, स्क्रीन शेअर नाही झाला आणि व्हिडिओ पण नाही दिसत. 2 मिनिट. दोन वाजताची काय 2 वाजताची. मला हा पुरस्कार दिल्याबद्दल आणि वाढदिवस. हा, आता येत होता आवाज, थोडं हँग झालं. सर्वांना जय जिजाऊ, जय भारत. व्हॉल्यूम थोडा मोठा करता आला तर. नाही सर, ऍक्च्युली त्यांचं कसं आहे की लांब त्यांनी थांबून व्हिडिओ काढले ते, त्यामुळे नाही होणार. व्हॉट्सअपवर आले ना, त्यामुळे एवढे नाही क्लॅरिटी. ओके. रेडी. सर्वांना जय जिजाऊ, जय भारत. ऑनलाईन कार्यक्रम ऐकणारे सर्व बंधू आणि भगिनी, मला हा पुरस्कार दिल्याबद्दल आणि वाढदिवस साजरा केल्याबद्दल आपले सर्वांचे आभारी आहे. त्याचप्रमाणे खेडेकर साहेब यांनी कृतीपूर्ण इतिहास घडवणारे असा उल्लेख केल्याबद्दल त्यांचाही आभारी आहे. श्री रामेश्वर कोहकडे यांनी माझ्या चरित्राचा अभ्यास करून शुभेच्छा दिल्याबद्दल त्यांचाही आभारी आहे.
आणि त्याचप्रमाणे जिजाऊ ब्रिगेडच्या आंतरराष्ट्रीय कार्यकर्त्या मयुराताई देशमुख यांनी सुद्धा कार्यक्रम घडवून आणल्याबद्दल आणि सगळ्यांनी कार्यक्रम घडवून आणल्याबद्दल सगळ्यांचा मी आभारी आहे. जय भारत, जय जिजाऊ. जय भारत, जय जिजाऊ. जय भारत, जय जिजाऊ. जय जिजाऊ. जय जिजाऊ. जय जिजाऊ. हे सुंदर व्हिडिओचं संकलन आणि संकल्पना अमोलजी कोहतळे साहेब यांची होती आणि अतिशय मेहनतपूर्वक हे खूप छान असे व्हिडिओ तयार करून आपल्यापर्यंत पोहोचवण्याचं काम, नेदरलँड वरून भारतापर्यंत पोहोचवण्याचं खूप छान काम केलेलं आहे. त्यांना आंतरराष्ट्रीय जिजाऊ ब्रिगेड कडून मी धन्यवाद देते. यानंतर आपल्या कार्यक्रमाची सांगता आजच्या आपल्या कार्यक्रमाच्या अध्यक्षा आणि आमच्या आंतरराष्ट्रीय जिजाऊ ब्रिगेडच्या अध्यक्षा, ज्येष्ठ मार्गदर्शिका, माननीय आदरणीय मयुराताई यांच्या भाषणानं होईल. मी मयुराताईंना विनंती करते की त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं. जय जिजाऊ. आवाज येतोय बरोबर? हो येतोय. जय जिजाऊ सर्व आंतरराष्ट्रीय जिजाऊ ब्रिगेड कडनं. आणि सर्वप्रथम शुभेच्छाही देते. मामा देशमुखांच्या वाढदिवसानिमित्त सर्वांनी ज्या शुभेच्छा दिल्या, आपल्यालाही शुभेच्छा देते की त्यांनी सर्वांनी त्यांना भरभरून शुभेच्छा दिल्या म्हणून. आणि नवीन आपलं जे जिजाऊ ब्रिगेडचं इंटरनॅशनल जिजाऊ वॉरियर म्हणून चॅनल आज ओपन झालेलं आहे, उद्घाटक खेडेकर साहेब यांच्या हस्ते. तर मी अजून पुन्हा संयुक्त आणि आंतरराष्ट्रीय जिजाऊ ब्रिगेडचं मनपूर्वक अभिनंदन करते. बघा, आपल्याला ग्लोबलायझेशन म्हणजे आजपर्यंत हा शब्द माहिती नव्हता आणि करोना काळात आपल्याला ग्लोबलायझेशन हा शब्द कळला, कारण ऑनलाईन आपण सर्व कार्यक्रम घ्यायला लागलो. आणि त्यानंतरची सुरुवात अशी झालेली आहे की जी जिजाऊ ब्रिगेड अमरावतीमध्ये होती ती जिल्हा, राज्य, राष्ट्र आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर आता गेलेली आहे. आणि याचाच परिणाम म्हणजे मी काही दिवसांपूर्वी नेदरलँडच्या आपल्या रामेश्वर कोहकडे साहेबांशी संपर्क केला की आपल्याला वेगवेगळ्या देशांमध्ये जिजाऊ ब्रिगेडची स्थापना करायची आहे. आणि त्यातूनच त्यांनी मी कसं घडलो हे सांगितलं. आणि दर महिन्याप्रमाणे आंतरराष्ट्रीय जिजाऊ ब्रिगेड कार्यक्रम घेत असते, वैचारिक, प्रबोधनात्मक आणि सांस्कृतिक सुद्धा. तर त्यांना मी विनंती केली, कोकडे साहेब, मग आपले हे जे राष्ट्र निर्माते या पुस्तकातून आपण घडलेले आहात, आपले विचार आहे, आपल्यामध्ये परिवर्तन झालं, तर मग आपण हे तुम्ही इतरांना सांगा, म्हणजे इतरांना सुद्धा एक नवा मार्ग मिळेल. कारण मराठा सेवा संघाचं कार्यच हे आहे की आपल्या धडावर आपलं डोकं पाहिजे, विचार आपले स्वतःचे असावेत. आणि हे आम्हाला मराठा सेवा संघाने सांगितलेलं आहे, आमच्या खेडेकर साहेबांनी सांगितलेलं आहे. आणि म्हणूनच मोठं बॅकिंग आम्हाला खेडेकर साहेबांचं असल्यामुळे आम्ही निर्धास्तपणे हे आंतरराष्ट्रीय कार्य करत असतो. आणि मग यातूनच आमच्या एका विचाराची निर्मिती झाली. आणि संयुक्तासोबत मी चर्चा केली की संयुक्ता, आपल्याला एखादं चॅनल करायचं आहे निर्माण. आणि आजकाल आपण रील्स वगैरे खूप काही गोष्टी बघतोय आणि युट्यूबवर आता काय झालं की खरी माहिती मिळतच नाही. मामा देशमुख म्हणतात किंवा आपला सेवा संघ म्हणतो की खरा इतिहास समोर आला पाहिजे, पण खरा इतिहास येणार कसा, जेव्हा आपले प्रसार माध्यम आपले असेल. कारण पंचसूत्रीची सेवा संघाने आपल्याला सांगितलेली आहे, त्यातलंच एक आहे प्रचार प्रसार माध्यम. आणि म्हणून मग ही निर्मिती आपण केलेली आहे जिजाऊ ब्रिगेड, इंटरनॅशनल जिजाऊ ब्रिगेड वॉरियर. कारण जिजाऊचं कामच डॅशिंग होतं. आजची जिजाऊ तशीच असायला पाहिजे, स्वतःच्या विचारांची, स्वतःच्या शारीरिक, मानसिक सर्व गोष्टींची स्वतः सुरक्षा करणारी असली पाहिजे आणि दुसऱ्यांनाही सुरक्षा देणारी असली पाहिजे. कारण आज महिला फॅमिलीमुळे छोटे छोटे कुटुंब झाले आणि दुसऱ्यांवर अवलंबून स्वतःच्या सुरक्षेसाठी राहणारी आता महिला राहिलेली नाही आहे. ती रोजची नोकरीवर जात असते आणि स्वतःची सुरक्षा शेवटी तिला स्वतःच करावी लागेल. आणि ह्या चॅनल मधून आपल्याला हेच विचार द्यायचे आहे की तुम्ही स्वतःच्या कुटुंबाला कसे घडवणार आणि वैचारिक प्रबोधन कसे. आपल्याला जर विचारच सत्याचा असेल तर
आपण चांगलं गाणं नेणार आहोत. आणि म्हणून आपण ही आज सविता देशमुख आणि लोगोजो राजवर्धन याच्या माध्यमातून जे खरोखर आम्ही 2-4 दिवस झाले या मागे लागलेलो होतो आणि आम्हाला भाग्य लाभलं की खेडेकर साहेबांच्या हस्ते याचं ओपनिंग झालेलं आहे या चॅनलचं. कारण खरं न्यूज आपल्याला मीडियावर दिसत नाही. मीडिया विकलेली आहे आणि मीडियावर आपण कधी पाहिलं तर आपल्याला एवढं ते आढळून येतं की आपल्याला खरी माहिती आपल्यापर्यंत पोहोचत नाही. मग आता आपली ही जिजाऊ ब्रिगेडची ही इंटरनॅशनल जिजाऊ ब्रिगेड वॉरियर ही सत्य इतिहास समोर आणण्याचा प्रयत्न करेल आणि लाईक सर्वांनी करावं. प्रत्येकाने याच्यावरचे न्यूज बघायच्या आणि दुसरी गोष्ट म्हणजे स्वतःचे सुद्धा तुम्ही विचार यामध्ये मांडू शकणार आहात. ही फार मोठी संधी आहे. आणि ह्या सर्व गोष्टी कोहकडे साहेबांच्या सोबत सुद्धा झाल्या आणि मग असं ठरलं की चला आपण व्याख्यानाच्या स्वरूपात आपण मामा देशमुखांचे विचार मांडणार. आणि ही संकल्पना आमची मांडत असतानाच अमोल कोचोळे साहेब त्यांच्यासोबतच होते आणि त्यांनी मला मेसेज टाकला की मॅडम आपण मी स्वतः अरेंज करतो आणि मला असं वाटतंय की मामा देशमुखांच्या विचारांनी ज्यांच्या आयुष्यामध्ये आमूलाग्र परिवर्तन झालेले आहे आणि आज ते स्वतःची ओळख त्यांची निर्माण झालेली आहे. मग मला ही आयडिया त्यांची खरोखरच आवडली कारण सत्यविचार समोर यायला पाहिजे. आणि मग मी PS चंगोले साहेब जे गुरु रविदास संस्थेचे संस्थापक आहे, स्वतः हायकोर्टामध्ये ते नोकरी करतात आणि दोघंही मामा देशमुख आणि चंगोले साहेब एकत्र त्यांनी बराच काळ काशीराच्या सोबत आणि वेगवेगळ्या बहुजन समाज संघटनांच्या सोबत कार्य केलेलं आहे आणि जवळून त्यांनी अनुभवलं पाहिलेलं आहे. PS चंगोले साहेबांनी आपल्याला खरोखर छान वेळ दिला, आपल्याला प्रबोधनपर मार्गदर्शन पण केलं. आणि दुसऱ्या आहेत आपल्या छायाताई पाटील आणि ह्या इतक्या भारून गेलेल्या आहे मामा देशमुखांच्या विचारांनी की त्यांनी एक फ्रेम सुरुवातीला आपल्याला दिसली असेल तर त्यामध्ये त्यांच्या वाढदिवसाच्या संबंधीमध्ये अनेक गोष्टी त्यांनी ती फ्रेम केलेली आहे आणि धम्मलिपीमध्ये लिहिणारी ही पहिली महिला आहे. आणि आपल्याला अशाच महिला पाहिजे आहे की त्या काही युनिक गोष्टी करतात. तर छाया पाटील ह्या विरार वसईच्या नगरसेविका त्यांनी बरेच पुस्तकं लिहिलेली आहेत आणि त्यामध्ये मामा देशमुख सर आणि साळुंखे सर यांनी पण अभिप्राय दिलेला आहे. त्यांच्या कार्याला माझ्या नेहमी शुभेच्छा राहील. आणि तिसरी व्यक्ती आपली जी बोलली आता मामा देशमुखांच्या विचारांवरती डॉक्टर बालाजी जाधव आणि यांनी सुद्धा हे सांगितलं की आम्ही कॅडर मधून मामा देशमुखांच्या कसं घडलो आणि इतके छान घडले की त्यांनी पंचफुला प्रकाशनाचे ते स्वतः प्रकाशक झाले आणि त्यांची 100च्या वर पुस्तक ग्रंथ संपदा निघालेली आहे. म्हणजे एका व्यक्तीच्या पुस्तकाच्या वाचनातून ते अंगीकारल्यानंतर कृतिशील व्यक्ती कशी बनत जाते आणि स्वतः कशी मोठी बनत जाते हा सर्वात मोठेपणा मला असं वाटतं की हे खरं प्रेम मामा देशमुखांवरचं आहे की ते स्वतः काही बनलेले आहेत. तर संत साहित्य असो, वारकरी परिषद असो आणि ते स्वतः समाज ब्रिगेडचे संघटक असल्यामुळे सेवा संघाचे विचार बालाजी जाधव मध्ये खरोखर ओतप्रोत भरलेले आहे आणि त्यांनी खरोखर चांगलं मार्गदर्शन केलेलं आहे. सर्व जे श्रोते वर्ग आहे त्यांना ते मार्गदर्शक नक्कीच ठरेल. आणि आज जो वाढदिवस आपण घेतलेला आहे मामा देशमुखांचा 89वा तर मला असं वाटतं की पहिला वाढदिवस त्यांचा रशियामध्ये जागतिक स्तरावर झालेला होता आणि आंतरराष्ट्रीय जिजाऊ ब्रिगेडने जागतिक स्तरावर हा दुसरा वाढदिवस आपण घेतलेला आहे. हे आपलं भाग्य आहे. मला असं वाटतं की हा व्हिडिओ नक्कीच एक इतिहास घडवणारा राहील कारण वेळ निघून जाते, शब्द राहून जातात, आपलं लिखाण मार्गदर्शक ठरतं आणि या सर्व गोष्टींसाठी आम्हाला नेहमीच मार्गदर्शक ठरलेले खेडेकर साहेब त्यांच्यामुळे आम्हाला एक उत्स्फूर्त प्रेरणा मिळत राहते. आणि माझ्या ज्या मैत्रिणी आहेत कार्यकारिणी मधल्या सर्वजणी त्यांचं नेहमी सहकार्य लागतं आणि माझ्या ज्या वेगवेगळ्या देशांमध्ये अमेरिका आहे, थायलंड आहे, सिंगापूर आहे, जर्मनी आहे आणि कॅनडा, आता नेदरलँड, दुबई इथे आता जिजाऊ ब्रिगेडची आपली स्थापना झालेली आहे. झांबियामध्ये झालेली आहे आणि लवकरच आमची
उड्डाण जगभर घेण्याची इच्छा आहे. मला असं वाटतं की जे लोक समोर ऐकत आहेत त्यांनी आम्हाला मार्गदर्शन करावं आणि कुठल्या देशाचे आमचे देश राहिलेले आहेत तिथे आपले शिवविचार पोहोचण्यासाठी, कारण शिवशाहू फुले बाबासाहेब यांचे विचार आपल्याला खरोखरच त्या देशाच्या कायद्या आणि संस्कृतीनुसार आपल्याला नेणे खूप गरजेचे आहे की त्या देशाची आपल्या महिलाही अडचणीत येणार नाही आणि संघटितही होईल, कारण संघटन हे अत्यंत महत्वाची गोष्ट आहे. आमचं जिजो ब्रिगेडचं पहिलं अधिवेशन थायलंड पटायामध्ये झालं आणि लवकरच सिंगापूरमध्ये कार्यकारिणी तयार होणार आहे जिजो ब्रिगेडची, आणि जानेवारी महिन्यात मानस आहे की दुबईला जिजो ब्रिगेडचं दुसरं अधिवेशन घ्यावं. यासाठी आपल्या शुभेच्छा असाव्या. जय जिजाऊ, जय शिवराय. धन्यवाद ताई. आपली जी संकल्पना आहे त्याला आमचं नेहमी सहकार्य राहील आणि आम्ही अशी अपेक्षा करतो की आम्हाला आपण नेहमी वेळोवेळी असंच उत्कृष्ट मार्गदर्शन करावं आणि म्हणजे आपण आपली जिजाऊ ब्रिगेड ही संघटना जगभर नक्कीच पोहोचवूया. यानंतर मी सविताताई यांना विनंती करते की आज आपल्या कार्यक्रमाला जे जे पाहुणे उपस्थित आहे त्या सर्वांचा आभार व्यक्त करावेत. सविताताई. नमस्कार. आपण कार्यक्रमाच्या आता शेवटाला आलोय. आजच्या आंतरराष्ट्रीय जिजाऊ ब्रिगेड प्रणीत मराठा सेवा संघ आयोजित कार्यक्रमाचा यशस्वी आयोजनासाठी आणि सहकार्यासाठी मी आपल्या सर्वांचे आभार मानते. आम्ही सर्वप्रथम आभारी आहोत उद्घाटक संस्थापक मराठा सेवा संघाचे अध्यक्ष ऍडव्होकेट शिवश्री पुरुषोत्तमजी खेरकर साहेब यांचे. त्यांच्या मार्गदर्शनामुळे हा कार्यक्रम अधिक प्रेरणादायी ठरला आहे. तसेच आजच्या कार्यक्रमात आपल्या उपस्थितीने कार्यक्रमाची शोभा वाढवल्याने वनिताताई अरबट यांचे हार्दिक आभार. वनिताताई अरबट यांनी जिजाऊ व प्रास्ताविक भाषण या कार्यक्रमाची सुरुवात अत्यंत प्रेरणादायी केली. तसेच इतिहासकार प्राध्यापक ममा देशमुख सर यांच्या 89व्या जन्मदिवसानिमित्त आयोजित व्याख्यानासाठी आमचे सत्कार मूर्ती म्हणून उपस्थित राहिल्याबद्दल त्यांचे विशेष आभार. इंटरनॅशनल जिजाऊ वॉरियर्स या युट्यूब चॅनलचे आपल्या उद्घाटन केल्याबद्दल शिवश्री खेरकर साहेबांचे धन्यवाद. या कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते इंजिनियर रमेश पोकाळे साहेब यांचे राष्ट्रधिकार ममा देशमुख सर या विषयावर दिला अतिशय विचार प्रवर्तक व्याख्यानासाठी आभारी आहोत. कार्यक्रमाची संकल्पना मांडणारे इंजिनियर अमोल कोसळे साहेब यांचे आभार आणि अध्यक्ष मयुराताई देशमुख यांच्या मार्गदर्शनासाठी मनपूर्वक आभार. कार्यक्रमात पाहुण्यांचा परिचय करून दिलेल्या शारदाताई जाधव तसेच कार्यक्रमातून संचालन केलेल्या अनुजाताई भोसले यांचे मनपूर्वक आभार आणि सर्व सहभागी मान्यवर वक्ते आणि प्रेक्षकांचे मनपूर्वक आभार. आपल्या सर्वांच्या सहकार्यामुळे हा कार्यक्रम यशस्वीपणे पार पडला त्याबद्दल धन्यवाद. जय जिजाऊ सर्वांना. देश विदेशातील माझ्या शिवप्रेमींना जय जिजाऊ, जय शिवराय. जय जिजाऊ, जय शिवराय. जय जिजाऊ. अध्यक्षांच्या परवानगीने आपला आजचा कार्यक्रम इथे संपन्न होत आहे असं मी जाहीर करते. जय जिजाऊ. जय जिजाऊ. जय जिजाऊ. जय जिजाऊ, जय शिवराय. जय शिवराय, जय शाहू, जय भीम. जय जिजाऊ, जय शिवराय.